कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. चिकनच्या पार्टीचे पैसे दिले नाही म्हणून मित्राने काढला मित्राचा काटा. फुकटची पार्टी खाणे बेतले जीवावर. खारघरमधील खळबळजनक घटना. खेडमधील मुंबई गोवा महामार्ग ठेकेदाराचा मनमानी कारभार. शासकीय मातीचा भराव टाकला खासगी जागेत. अनधिकृतरित्या शासनाच्या मातीचा भरावाची विक्री केली जात असल्याचा आरोप. खेडच्या श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेची घोडदौड. पतसंस्थेच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा. बँको ब्ल्यू रिबन 2025 या पुरस्काराने गौरव. आणि लांजा येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकीला ट्रकने दिली जोरदार धडक. ट्रकच्या धडकेने दुचाकी स्वार जागीच ठार. आता पाहूया सविस्तर वृत्त. आपण आपल्या मित्रांसोबत अनेकदा पार्ट्या करतो, पण जरा जपून. पार्टीसाठी लागणारे कॉन्ट्रीब्युशन मात्र जरूर द्या, नाहीतर ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. चिकनच्या पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना खारघर येथे घडली आहे. 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते. मात्र मन्नू याच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नाही. या कारणावरून जयेश आणि मन्नू या दोघांमध्ये वाद झाला आणि शिवीगाळ करण्यात आली. जयेशने मन्नूच्या कानाखाली मारली. याचा राग आल्याने मन्नू याने जयेशला हाताबुक्क्यांनी छातीत आणि पोटावरती मारहाण केली. त्यानंतर क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केला. यात जयेश हा गंभीर जखमी झाला. त्याला एमजेएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी मन्नू दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर पोलिसांनी मन्नू शर्माला अटक केली आहे. मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावरती सफाईचे काम करत होता. खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथे ही घटना घडलेली आहे. 23 तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये, तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता. तेव्हा त्याचा दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनू शर्मा हा तिथे आला होता. तेव्हा त्याच्यामध्ये मयतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता. या कॉन्ट्रीब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे, आम्ही तुला जेवायला देणार नाही, असा तो वाद झाला. त्यावेळी त्याचा राग येऊन मनू शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्क्याने त्याला मारलंय मयताला. आणि मयत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं. त्याचा 27 तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये. तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनू शर्माला आपण अटक केलेली आहे आणि माननीय न्यायालयाने त्याला 31 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम उर्वरित ठिकाणी सुरू आहे. खेड तालुक्यातील वेरळ या ठिकाणी उड्डाणपुलाचे आणि भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराकडून महामार्गाच्या कामाचा भराव हा खोफीपाटा येथून 3 किलोमीटर अंतरावरती वेरळ येथील एकाच्या खासगी जागेत अनधिकृतरित्या टाकत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले. महामार्ग ठेकेदाराकडून अनधिकृतरित्या शासनाच्या मातीचा भरावाची विक्री केली जात असल्याचा आरोप देखील होत आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांना दूरध्वनीवरून प्रत्यक्षात कळवले. मात्र उशिरापर्यंत महसूल विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अशा प्रकारे खासगी जागेत भराव करण्याचे अनेक प्रकार समोर आले असल्याचे देखील रुपेश पवार म्हणाले आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची महसूल विभागाने चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. आता आपण ह्या गोळकर वाडीत आता भराव चालू होता. हा केटीएल कंपनीचं जे हायवेचं काम चालू आहे, तिथनं ह्या कंपनीने गाड्या भरून इथे भराव खाली केलेला आहे. ही प्रशासनाची पूर्णपणे चोरी केलेली आहे, महसुलाची चोरी केलेली आहे. आणि ह्या केटीएल कंपनीने असे वारंवार कामं केलेली आहेत. कोणत्याही प्रकारचं रस्त्याकडे काम नाही आहे. ह्यांनी स्वतःची पर्सनल कामं करून ठेकेदारांचे भराव करून देण्याची यांनी कामं केलेली आहेत. आणि आज आम्ही
ह्यांच्या गाड्या खाली होताना इथं शूटिंग करत असताना ह्या गाड्या इथनं पळून नेलेल्या आहेत आणि ह्यांनी या वेरळ येथील काम चालू असताना तिथला भराव हा प्रशासनाचा महसूल चुकवून त्यांची कोणतीही परमिशन न काढता यांनी इथे हे भरावाचं काम चालू ठेवलेलं आहे। याच्याकडे माननीय तहसीलदार यांनी लक्ष देऊन तात्काळ याच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे अशी माझी मागणी आहे। रत्नागिरी मिरकरवाडा अतिक्रमणावरती कारवाई केल्यानंतर शहरातील पेठ किल्ला भागातील नितेश राणे यांचे अभिनंदन बॅनर अज्ञाताने काढले होते। या संदर्भात रत्नागिरी शहर भाजपा आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली होती। बॅनर काढणाऱ्यावर आणि त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी पोलिसांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। आज पुन्हा त्याच ठिकाणी नितेश राणे यांचा बॅनर लावण्यात आलेला आहे। युद्धनौका नेमकी कशी असते, तिच्यावर नेमके काय काय असतं याचे अनेकांना उत्सुक असते। मात्र इच्छा असूनही सर्वसामान्यांना हे पाहता येत नाही। पण रत्नागिरी शहरानजीकच्या जुवे येथील सचिन चव्हाण या तरुणाने आपल्या टीमचं भारतीय नौदलाच्या ताफ्यात 2 वर्षापूर्वी दाखल झालेल्या अत्यंत अत्याधुनिक अशा मार्मागोवा युद्धनौकेची 20 फूट लांबीची प्रतिकृती रत्नागिरीत तयार केली आहे। या प्रतिकृतीची 3 फेब्रुवारी रोजी गोवा येथील वॉर मेमोरियल कॉलेज येथे व्हाईस ॲडमिरल यांच्या हस्ते अनावरण होणार आहे। नमस्कार, मी सचिन चव्हाण। मी मुंबईमध्ये वन महाराष्ट्र नेव्हलमध्ये नौका प्रतिमान निदेशक म्हणून काम पाहत आहे आणि हे काम करत असताना माझे कमांडिंग ऑफिसर संतोष जॉन सर, एक्सो सर, पटोस सर यांच्या मार्गदर्शनाने नेव्हीच्या ह्या प्रतिकृती करण्याचं आमचं काम चालू असतं। त्यामध्ये हे नेव्हीने आयएनएस मोरमुगा हे जे गोव्या या ठिकाणी वॉर मेमोरियल आहे तिथे ही प्रतिकृती ठेवण्याचं काम आमच्यावर सोपवली। तर ही काम करण्यासाठी सुमारे 1 महिना आम्ही याच्यावर काम करत आहे आणि हे काम करताना लोकल जे फॅब्रिकेशन आहेत म्हणजे किरण शिंदे, क्षितिज, हर्ष, संघर्ष ह्या आमच्या टीम बरोबर मी हे संपूर्ण काम 1 महिन्याच्या पिरियडमध्ये काम केलेलं आहे आणि स्थानिक लेवललाच इथे असलेलं जे मटेरियल मेटल्स त्याचा वापर करून आम्ही हे मॉडेल्स तयार केलेलं आहे। तर ही प्रतिकृती गोव्यामध्ये वॉर मेमोरियल कॉलेज इथे ठेवण्यात येणार आहे आणि 3 तारीखला व्हाईस ॲडमिरलच्या हस्ते यांचं उद्घाटन आहे। श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या संस्थेला सहकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा बँको ब्ल्यू रिबन 2025 या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। हा पुरस्कार गॅलेक्सी इन्मा पुणे यांच्याद्वारा लोणावळा या ठिकाणी माजी सहकार आयुक्त पुणे श्री चंद्रकांत दळवी व सहकार क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलाय। हा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेली 7 वर्षे सातत्याने याच संस्थेला मिळत आहे। यावेळी हा पुरस्कार स्वीकारताना पतसंस्थेचे चेअरमन श्री संजय मोदी व मुरली मनोहर मंडळाचे अध्यक्ष श्री पंकज शहा उपस्थित होते। हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री संजय मोदी व सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सर्व सेवक वर्ग व संस्थेचे सर्व सभासद या सर्वांचे मनापासून अभिनंदन होत आहे। वेंगुर्ले तालुक्यातील परुळे कुशेवाडा आंबेगाळी मार्गावरती असणाऱ्या तोफगोळ्यांचे झाड सध्या चर्चेत आले। परुळे येथील रहिवासी वसंत राणे यांनी तब्बल 26 वर्षे संगोपन केलेल्या कैलासपती झाडाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे। परुळे कुशेवाडा आंबेगाळी येथील वसंत राणे यांना फळे, फुले, बागायतींची प्रचंड आवड आहे। मूळ अमेरिकेतील असलेल्या या कैलासपती प्रजातीचे रोप 26 वर्षापूर्वी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील नर्सरीतून राणे यांनी आणले। सध्या हे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। कैलासपतींच्या फुलांचा हंगाम मे ते जुलै पर्यंत असतो। या वृक्षाला इंग्रजी भाषेत कॅनन बॉल ट्री असेही म्हणतात। फुलांचा सुगंध अत्यंत आनंददायी मानला जातो। हायपरटेन्शन, ट्यूमर याशिवाय विविध आजारांवर याचा उपयोग होत असल्याची माहिती वसंत राणे यांनी दिली आहे। मी साधारण 26 वर्षापूर्वी कल्याणच्या पाठारे नर्सरीतनं विकत आणल्यानंतर ते झाड आमचं खाली जुनं घर होतं त्या घराच्या बाजूला लावलेलं। 2 वर्षांनी आम्ही घर शिफ्ट केलं, नवीन घरात आलो त्यावेळी नवीन घराच्या समोर लावलं। नंतर काही दिवसांनी असं लक्षात आलं की इथे सुद्धा ते अडचणीचं किंवा गैरसोयीचं होतं आहे, म्हणून मी आता रोडच्या कडेला आणून हे झाड लावलं। हे झाड लावल्यानंतर त्याची देखभाल व्यवस्थित, त्याला टी गार्ड वगैरे लावला कारण गुरांपासून संरक्षण होण्यासाठी। झाडाची देखभाल व्यवस्थित, पाणी देणं, खत पाणी देणं हे सगळ्या गोष्टी नियमित केल्या। त्यानंतर आता हे झाड व्यवस्थित मोठ्या प्रमाणात फोफावलेलं आहे। त्याच्यानंतर काही औषधी वनस्पती असल्यामुळे त्यांच्या फळांच्या उपयोगासाठी वैद्य वगैरे लांबून ही फळं काही आजारावर उपचार करण्यासाठी नेत असतात।
मग आम्ही त्यांना विना मोबदल्याशिवाय ही फळं देतो. तसेच शंकराच्या मंदिरात काही त्यांचे होम हवन किंवा इतर कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाला सुद्धा ही फळं लोक घेऊन जातात. अत्यंत दुर्मिळ असा हा वृक्ष आहे. कोकणामध्ये सर्वसाधारणपणे आढळत नाही. उंबर जे झाड असतं, औदुंबर, त्या फॅमिलीमधला एक वृक्ष आहे. ह्या झाडाची सगळं पान, फूल, मूळ, खोड, साल, फळं सुद्धा याची उपयोगी आहेत. जसं उंबराचं फळ दुर्मिळ असतं, तसं दुर्मिळ नसतं. दत्ताचं मंदिर असतं, तिथे ही सगळी फळं असतात. पण ते फळ खाताना नीट उघडून किडे असतील तर ते काढून टाकून खावं. फुलं देखील चांगली असतात. त्याला कैलासनाथ या नावावरूनच त्याचं लक्षात येतं की याचं भगवान शंकरांशी संबंध आहे. भगवान शंकर हे जसे रुद्र आहेत तसे ते शांतिप्रिय देखील आहेत. ध्यानाला बसण्यासाठी सारखं आहेत. असतील तर सूत नाही तर भूत असा प्रकार जर आपल्या स्वभावात असेल, म्हणजे क्षणात चिड येते तर क्षणात शांत असतो, अशा सगळ्या व्यक्तींसाठी, म्हणजेच आजच्या भाषेत बोलायचं तर रक्तदाब वाढणं, अचानक स्वभावात बदल होणं, हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं, PCOD असेल किंवा थायरॉइड असेल किंवा डायबिटीस असेल किंवा रक्तदाब कमी जास्त होत असेल, तर अशा आजारांमध्ये या झाडाचं खोड सुद्धा चालतं, मुळं चालतात, पानं सुद्धा चालतात. पानं अशी चुरगळायची, पाण्यात बुडवून ठेवायची, 7-8 तास पाण्यात बुडवून ठेवून ते पाणी जरी सकाळी गाळून प्यालो तरी सुद्धा खूप चांगला फायदा होतो. गंध उगाळून डोक्याला लावलं तरी सुद्धा किंवा उगाळून पाण्यातनं घेतलं तरी सुद्धा खूप चांगला फायदा होतो. फळं पण चांगली आहेत, सालं सुद्धा चांगली आहेत. अर्थात हा आपला श्रद्धेचा भाग असतो. आपण ज्या श्रद्धेने घेऊ तो आजार कमी करण्यासाठी संकल्पासहित जर आपण औषध घेतलं तर या औषधाचा फायदा नक्की असतो. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, त्यामुळे गुण दिसायला थोडा कमी वेळ जास्ती लागू शकतो, परंतु निश्चितपणे श्रद्धेने औषध घेतलं, कोणतंही औषध घेतलं तरी आपल्याला त्याचा गुण येतो. भगवान शंकर सगळ्यांना 100 वर्षाचं निरोगी आयुष्य प्रदान करत, अशी भगवंताकडे प्रार्थना. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग नगरी येथे संविधान अमृत महोत्सव तसेच ट्रायल एनालिसिस स्टडी अँड नॉलेज सेमिनारचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ जिल्ह्यातील वकील तसेच पोलिसांनी घ्यावा असे आवाहन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी केले आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा व सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता शरद कृषी भवन येथे संविधान अमृत महोत्सव हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये संविधान अमृत महोत्सव असा कार्यक्रम होईल आणि दुपारच्या सत्रामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने एक नवीन कार्यक्रम नवोदित सर्व वकिलांसाठी चालू केलेला आहे. टास्क ट्रायल ॲनालिसिस स्टडी अँड नॉलेज सेमिनार हा कार्यक्रम आपण दुपारच्या सत्रात तिथे घेणार आहोत. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4:30 पर्यंत हा कार्यक्रम घेण्यात येईल. चिपळूणमधील पाग येथील युनिटी क्रीडा मंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती उत्सवाची तयारी जोरदार सुरू झाली आहे. आज गणपती बाप्पाच्या मूर्तीचे भव्य मिरवणूक सुकाई मंदिरापासून उघडा मारुती मंदिरापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये लहान थोर सर्वच नागरिक आणि मंडळाचे कार्यकर्ते सामील झाले होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या तालावरती नाचत महिलांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. ठिकठिकाणी आरती पुष्पवृष्टी अशा पद्धतीने श्रींची मिरवणूक काढण्यात आली. गणेश जयंती निमित्त उद्या त्या ठिकाणी विधिवत पूजा, आरोग्य शिबिर, संध्याकाळी कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचा आवाहन युनिटी क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवा व भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना केले आहे. पाहूयात. मला वाटतं की माध्यमांनी त्या संदर्भातलं काहीतरी गैरसमज हा पसरवलेला आहे. अशा पद्धतीची कुठलीही घटना खरं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला विभागाच्याच वतीने स्क्रुटिनी चालू होती त्यावेळेला ही घटना झालेली आहे. ही काही नव्याने झालेली घटना नाही आणि त्यांच्यावर कारवाई जी आहे ही त्याच वेळेला झालेली आहे. त्याच्यामुळे आत्ता नव्याने कुठला तरी गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतोय, माझी सर्व लाडक्या बहिणींना आपल्या माध्यमातून विनंती राहील की अशा कुठल्याही भूलथापांना आपण बळी पडू नये. आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये विभागाच्याच अंगणवाडी सेविका जे आहे त्या गावातली विभागातलेच आमचे तिकडचे जे स्थानिक अधिकारी आहेत, डिपो आहेत, त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच वेळेला त्या संदर्भातली योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे. ते अकाउंट त्यांना कुठल्याही पद्धतीचा लाभ हा त्यावेळेला देण्यात आला नव्हता, कारण आमच्या प्राथमिक चौकशीमध्येच ते सामोरं आलेलं आहे. आम्ही स्वतःहून विभागाने त्या संदर्भामध्ये पोलीस विभागाकडे FIR आम्ही लॉन्च केलेली आहे, ज्याची माहिती सुद्धा आम्ही प्रसार माध्यमांना दिलेली.
रायगडच्या पेण तालुक्यातील वडखळ येथील अंगणवाडी शाळा नंबर 3 मध्ये मुलांच्या पोषण आहाराच्या पाकिटात उंदीर सापडल्याने खळबळ उडाली होती। या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिली आहे, पाहूयात। तो आहार जो आहे, ज्या पाकिट होतं त्या संदर्भातली सुद्धा ते कुठल्या ट्रान्झिटमध्ये ते डिलिव्हर झालेलं होतं या संदर्भातली सुद्धा सखोल चौकशी असेल। जे त्याचे पुरवठादार होते यांना सुद्धा आम्ही त्या संदर्भातली नोटीस बजावलेली आहे आणि जो त्या व्यतिरिक्त ज्यांना त्यावेळेला तो आहार किंवा ते पॅकेट्स पुरवले गेलेले आहेत त्यांच्या संदर्भातली सुद्धा आम्ही चौकशी केलेली आहे। त्यांच्या कोणाच्याही पॅकेट्समध्ये तशा पद्धतीचं काही आढळलेलं नाहीये एक। आणि हे सुद्धा जे पॅकेट आहे याच्यातून आधी जे काही धान्य वापरण्यात आलेलं होतं त्याचं सेवन ज्या तिथल्या बालकांनी किंवा कुटुंबांनी केलेलं असेल त्यांच्या संदर्भातली सुद्धा चौकशी करता सुदैवाने त्यांना सुद्धा या संदर्भातली कुठलीही म्हणजे हानी झालेली नाहीये। पण अशा पद्धतीच्या घटना हे घडू नये आम्ही जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांनाही नोटीस बजावलेली आहे। ते जे धान्य आहे ते सुद्धा बदलून हे त्या अंगणवाडी पर्यंत दिलेलं आहे। खारघर येथील कर्करोगावरील उपचार संशोधन आणि शिक्षण केंद्र हे भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत टाटा मेमोरियल सेंटरचे एक युनिट आहे। हे युनिट 2006 मध्ये सुरू झाले। त्याआधी 2001-2002 मध्ये मुंबई परळ येथे त्यांचे संशोधन केंद्र होते। सुरुवातीला केवळ 50 बेडच्या सुविधांसह असलेले हे रुग्णालय आता मोठ्या प्रमाणावरती विस्तारले असून सध्या 500 बेड्सची क्षमता येथे उपलब्ध आहे। सध्या या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक प्रकारच्या कर्करोगावरती उपचार केले जात असून सर्जरी, केमोथेरपी आणि रेडिओथेरपीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे। गेल्या 5 वर्षात हॉस्पिटलचे मोठ्या प्रमाणावरती विस्तारीकरण झाले असून सध्या येथे दरवर्षी 30 ते 40 हजार रुग्ण केमोथेरपीसाठी येतात तर सुमारे 1500 रुग्ण रेडिओथेरपी घेतात। पुढील 5 वर्षात रेडिओथेरपी आणि केमोथेरपी हॉस्पिटलमध्ये मोठा विस्तार अपेक्षित असून अधिक रुग्णांना या उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत। खारघरमधील हे हॉस्पिटल महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कर्करोग उपचार केंद्रांपैकी एक बनले असून देशभरातील रुग्ण येथे उपचारांसाठी येत आहेत। सर्जरी, कीमोथेरेपी और रेडियोथेरेपी का ट्रीटमेंट होता था, लेकिन अब ये 20 साल में और ये 5 साल के जो 5 साल गए हैं उसमें एक्ट्रेक एक काफ़ी बड़ा हॉस्पिटल बन गया है और इसमें 500 बेड्स हैं जिसमें हर प्रकार का कैंसर ट्रीटमेंट होता है। और ये एक्सपेंशन जो हुआ है, इस एक्सपेंशन से हम करीब 7,000 से 10,000 मेजर कैंसर सर्जरीज कर रहे हैं हर साल। हम कम से कम 30 से 40 हजार मरीजों को कीमोथेरेपी दे रहे हैं और कम से कम 1,500 मरीजों को रेडिएशन दे रहे हैं। लेकिन अभी ये नेक्स्ट 2 से 3 साल में एक हमारा रेडियोथेरेपी ब्लॉक बन रहा है जिससे कम से कम हम 7,500 से 8,000 मरीजों का रेडिएशन भी दे पाएंगे। तो थोड़ा बहुत इलाज तो हम ब्लड प्रेशर, हार्ट का और डायबिटीज़ का ये कर सकते हैं, लेकिन अगर कोई एडवांस ट्रीटमेंट चाहिए रहता है किडनीज का या हार्ट का या लंग का, वो एक स्टैंड अलोन कैंसर सेंटर नहीं कर सकता और इसके लिए हमें अपने मरीजों को दूसरे हॉस्पिटल भेजना पड़ता है फॉर द नॉन कैंसर ट्रीटमेंट। अभी 3 साल में हम एक फैसिलिटी बना रहे हैं जिसमें जो नॉन कैंसर का जो ट्रीटमेंट होता है हमारे मरीजों का, वो हम फिर अपने ही कैंपस में उसका इलाज कर पाएंगे। उनको कहीं और जाने की जरूरत नहीं पड़ेगी, लेकिन वो सिर्फ हमारे कैंसर मरीज लोग के लिए ही होगा। आज सकाळी लांज्यातील कुवे येथे ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे। या अपघातामध्ये दुचाकीवरील चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे। दुचाकीवरील चालक हा कुवे ते लांजा असा येत असताना त्याच्या पाठीमागून येणाऱ्या अज्ञात ट्रक वाहनाच्या चालकाने ठोकर दिल्याने शिवाजी बेहरे वय वर्ष 55 राहणार आरगाव हे दुचाकी स्वार जागीच मयत झाले आहेत। यावेळी ट्रक चालक जागेवरून फरार झाला। लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी नाकाबंदी केली। या अपघातातील आयशर ट्रकचा पोलीस पथकाने शोध घेतला। सदर आयशर ट्रक हा लांजा येथील धाब्यावरती थांबला होता। यावेळी पोलीस हवालदार सचिन भुजबळराव, रहीम मुजावर, पोलीस उमाजी बजागे, महिला पोलीस नंदा मोहिते यांना दिसून आला। यावेळी ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले। पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांमार्फत करण्यात येत आहे।
1 जानेवारी ते 31 जानेवारी हा कालावधी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान म्हणून साजरा केला जातो। आज या अभियानाचा सांगता सोहळा लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी आगर व्यवस्थापक प्रभूने, सहाय्यक वाहतूक निरीक्षक विद्याधर कुवेसकर, वाहतूक नियंत्रक अनिल लांजेकर, रमेश खानविलकर, श्रीजया जाधव, तोरणे अधिकारी पालव, जे कांबळे व लांजा आगारातील चालक वाहक व सर्व आगर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी निळकंठ बगळे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। अंमली पदार्थ काय म्हणतात? अंमली पदार्थ आपण कशाला म्हणतो? जे आपल्या मेंदूवर परिणाम करणारे जे घटक आहेत, मेंदूच्या कार्यक्षमतेवर जे घटक आपल्याला परिणाम करतात त्याला अंमली पदार्थ म्हणतो। अंमली पदार्थ हे तुमच्या सिगारेटपासून आणि गुटखा, मावा, तुमचं तंबाखू असे स्टार्ट होते वरपर्यंत जातात। कारण ज्यावेळी हे आपण नशा करतो किंवा आपण जे तंबाखू खातो किंवा दारू पितो, ड्रिंक करतो, त्यावेळी त्याचा डायरेक्ट असर आपल्या मेंदूवर होतो। त्याचा आपण लोकांना सांगण्यासाठी नाही मी टाईमपास म्हणून मला जागा राहायला असं बिलकुल नाही। ज्यावेळी तुम्ही कुठल्याही प्रकारची नशा करता तर त्या नशेचा परिणाम ॲटोमॅटिकली तुमच्या मेंदूवर होत असतो आणि एक प्रकारचे तुम्ही त्या अंमलाखाली जात असतो। तंबाखू खाल्यानंतर वेगळ्या प्रकारची पीक येते, बरोबर आहे की नाही? काही लोक टोना पण लावतात, पण एक व्यसनच आहे, कारण त्याच्यामध्ये तंबाखू आहे, निकोटीन आहे, जे आपल्या मेंदूवर परिणाम करत असतं। आणि अशा प्रकारचं व्यसन केल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रवाशांना एका ठिकाणावरून ये जा करताय किंवा घेऊन जाता, साहजिकच लोकांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होते आणि आपले जे वर्तन आहे ते प्रवासी बघत असतात की हा काय करतो, इथून तिकडे सिगारेट ओढायला गेला आहे, तंबाखू खातो, गुटख्याचं पाकीट तोंडात घालतो, नाहीतर आणखी काय करतोय। ही चांगली प्रतिमा आहे। रोहा नगरीमध्ये पहिल्यांदाच भव्य दिव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे आयोजन सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान रोहा, अष्टमी नगर परिषद, ग्रुप ग्रामपंचायत वरसे, तोरणा स्पेशालिटीज हॉस्पिटल, रिसर्च सेंटर, रोटरॅक क्लब ऑफ रोहा सेंटर तसेच आजी माजी नगरसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे। रोहा मुख्याधिकारी यांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे। दिनांक 2 फेब्रुवारी रविवार आणि 3 फेब्रुवारी सोमवार या 2 दिवशी सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान, रोहा नगर परिषद, ग्रुप ग्रामपंचायत वरसे आणि तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सर्वच आपल्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतींच्या सहकार्याने एक महाआरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे आणि त्या सर्व आपल्या रोहा नगर परिषद माजी नगरसेवकांचा सहभाग असणार आहे। या आरोग्य शिबिरामध्ये जवळपास 2000 नागरिकांचा सहभाग असेल या पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे। या शिबिरासाठी आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो, सर्वात जास्त नागरिकांनी यात सहभाग घ्यावा आणि आपलं चेकअप करून घ्यावं। या शिबिराचे वैशिष्ट्य असे राहतील, यात फक्त चेकअप नसून यात चेकअप झाल्यानंतर त्या आजाराचं काही निदान झालं तर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत त्याची सर्जरी असेल किंवा त्याच्यावर निदान करण्यासाठी जे काय आवश्यक खर्च करावा लागला असेल ते सर्व मोफत केला जाईल। या पद्धतीचे प्रयत्न असणार आहेत। तर मी सर्वांना आवाहन करतो, रोहा नगरपालिकेच्या वतीने तसेच सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने आपण सर्वात जास्त नागरिकांना आवाहन करतो, आपण खूप लोकांनी याचा प्रतिसाद द्यावा। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।